जय श्रीराम. असं दिसतंय की भारतीय जनता पक्ष हा छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कोणाला उमेदवारी द्यायची हे ठरवतोय. म्हणजे तुम्हाला अर्थ कदाचित कळाला नसेल. म्हणजे त्यांच्या पक्षाची नाही किंवा कुठल्या पक्षाची नाही, मुळातच कोण उमेदवार असावं. तुम्ही म्हणाल असं कसं? याचं कारण असं आहे की फॉर्म भरण्याच्या तारखा सुरू झालेल्या असताना देखील फॉर्म भरण्याच्या संदर्भातली जी एक खिडकी योजना, म्हणजे एकाच ठिकाणून जे परमिशन्स इतर सगळ्या गोष्टी मिळतात, ती अजून कार्यान्वित नाही. आता ती कार्यान्वित नाही, पण फॉर्म भरले गेले पाहिजेत. कसं शक्य आहे? दुसरी गोष्ट, ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी आहे त्यांना देखील इलेक्शन अधिकाऱ्यांच्या सह्या लागतात. संबंधित अधिकारी सह्या द्यायला कार्यालयामध्ये उपस्थितच नाही आहेत. हे सगळ्याचं कारण असं आहे, म्हटलं गेलं आहे की कार्यालयीन कामकाज मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या व्यक्तीवर आहे, म्हणून त्याला वेळ मिळत नाही आहे. आता तो वेळ मिळाला नाही म्हणजे काय होणार? तर उमेदवारी आपली भरायला कोणालाही ज्याच्याकडे ती सही नाही आहे त्याला संधी मिळणार नाही. याचा मतितार्थ काय होतो आहे? तर जे सत्तेत आहेत ते ठरवत आहेत की कोणाला रिंगणात उभं करायचं आणि कोणाला नाही उभं करायचं. इतकं भयंकर आहे. असो, जिकडे रावण जास्त डोकं वरती काढतो तिकडं राम येतोच. जय श्रीराम.